लॉयन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत 3234H2 नांदेड जिल्हा एंजल क्लबचा नवीन पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुप्रिया नमस्कार, कोतवाल. मी पीएमजे प्लॅन सुप्रिया कोतवाल, सेकंड वाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, डिस्ट्रिक्ट 3234H2. मी लायन्स इंटरनॅशनलच्या संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि आज मला खूप आनंद होतोय की नांदेडला आज आपण नांदेड एंजल क्लबचा नवीन जे पदग्रहण सोहळा होता तो आज पार पडला. म्हणजे दरवर्षी ही नवीन पीएसटी तयार केली जाते लायन्स क्लबमध्ये, प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि ट्रेजरर म्हणून. तर यावर्षी लायन्स क्लब नांदेडने हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचे जे नवीन पद घेणारे जे सगळे कार्यकर्ते होते त्यांचा पदग्रहणाचा समारंभ आज होता. तर याच्या मागे आहे की दरवर्षी नवीन येणाऱ्या मेंबर्सला संधी दिली जाते. वर्षभर समाजकार्य, समाजसेवेचे सगळे कार्यक्रम घेतले जातात. काही डिस्ट्रिक्टकडनं पोर्टफोलिओ दिले गेले असतात किंवा वर्षभर काय काम करायचं, कशा पद्धतीने काम करायचं याचं सगळं नियोजन हे प्रांतकडनं प्रत्येक क्लबला दिलं जातं आणि त्या हिशोबाने प्रत्येक पोस्टला प्रत्येक एक जबाबदारी असते प्रत्येक पोस्ट मागे. तर याप्रमाणे सगळं नियोजन असतं. धन्यवाद. आज लायन्स इंटरनॅशनल मध्ये टेमर, टेल ट्विस्टर, फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट, सेकंड व्हाईस प्रेसिडेंट, त्याच्यानंतर अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर ही अशी सगळी टीम आहे. तर या टीमच्या हिशोबाने सगळं काम केलं जातं आणि यावर्षी 2 नवीन लायन्स सदस्य पण त्याच्यात ऍड झाल्या. त्याच्यामुळे इंडक्शनचा पण कार्यक्रम केला जातो आणि या कार्यक्रमाला 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, EMCC आदरणीय मोदीजी उपस्थित होते, रिजन चेअरपर्सन सुरभी माहेश्वरी, त्याच्यानंतर झोन चेअरपर्सन ज्योती जहांगीर या पण उपस्थित होत्या. आणि जी मागची जी मावळती सगळी अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्षांची टीम होती, तर मावळती टीमने पण आज सगळं त्यांचा जो लेखाजोखा होता, पूर्ण वर्षभर त्यांनी काय काम केलं हे पण सगळ्यांसमोर प्रस्तुत केलं, त्यांचा अहवाल मांडला आणि याप्रमाणे सगळ्या टीमचं सगळ्यांचा पदग्रहण झालं आणि त्यांना त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या समजावून सांगितल्या गेल्या. वाटतंय कारण मी अशा संस्थेची मेंबर आहे की ती जगात मोस्टली 200 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे आणि मला आनंद वाटतोय की यावर्षी महिला पण त्याच्यात तेवढ्याच उत्सुक आहेत आणि ऍक्टिव्ह आहेत. कारण महिलांचे पदार्पण 1985 साली झालं लायन्स मध्ये, पण आज अविरत महिलांचं पण योगदान आहे याच्यामध्ये आणि चांगलं समाजसेवी, समाज उपयोगी सगळ्या प्रोजेक्ट याच्यात घेतले जातात की जे समाजासाठी उपयुक्त आहेत असे. बर सगळ्या महिलांना एक छान विनंती आहे किंवा आव्हान म्हणेल मी की महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाही. कारण महिलांचा जन्मतःच नेतृत्व जन्मतःच असतं, त्याच्यानंतर बायको, बहीण, त्याच्यानंतर मैत्रीण, मुलगी, आपण सगळ्याच क्षेत्रात नेतृत्व करू शकतो. पण हा जो प्लॅटफॉर्म आहे लायन्सचा हा सगळ्या दृष्टिकोनातनं सेफ आहे. कारण शेवटी आपण कितीही म्हटलं तरी एक बाहेरचं वातावरण, शेवटी काही ठिकाणी जॉईंट फॅमिली असतात, जॉईंट फॅमिली मधनं पण बाहेर पडताना तुम्ही काय करताय, कसं करताय, कुठे करणार या सगळ्या गोष्टींचे प्रश्नचिन्ह असतातच. पण लायन्स इंटरनॅशनल हा असा प्लॅटफॉर्म आहे, मी स्वतः एक जिवंत उदाहरण आहे. कारण मी पण एक सर्वसाधारण गृहिणी आहे, पण आज मी जे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या पोस्ट पर्यंत आली आहे, हे ज्या जबाबदाऱ्या मला देत गेले त्या जबाबदाऱ्या पार पाडूनच मी आज इथपर्यंत आली आहे. तर मला वाटतं महिलांनी प्रत्येक क्षेत्रात, कारण महिला जे काम करू शकतात, मला वाटतं पुरुषही करतातच, पण महिलांमध्ये जो प्रेमळपणा आहे, जो सद्भावना आहे आणि एक म्हणतात ना ते देवाकडनं एक टक्का जास्त देणगी असते महिलांना. तर मला वाटतं सगळ्या महिलांनी जर अशा पद्धतीने कुठल्या ना कुठल्या सामाजिक संस्थेला जर जोडल्या गेल्या, मी तर म्हणते लायन्सला जर सगळ्या महिला जर जोडल्या गेल्या तर स्वतःची पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, कम्युनिकेशन स्किल शिकता येतं आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत लायन्स मध्ये शिकण्यासारख्या. आता लिडरशिप आहेत, त्याच्यामध्ये जे काही बेसिक कोर्स आहे लिडरशिपचे ते स्वतः आपल्या घरच्यांसाठी पण, मुलांसाठी पण, शैक्षणिक संस्कार पण आपल्याला त्याच्यातनं देता येतात. तर मला वाटतं सगळ्या महिलांनी आपले जे कला गुण आहेत त्याच्यासाठी खूप छान उपयुक्त असं व्यासपीठ आहे जे लायन्स इंटरनॅशनलने सगळ्यांना उपलब्ध करून दिलंय. तर मला वाटतं त्याचा फायदा घ्यावा सगळ्या महिलांनी, असं एक छोटंसं आवाहन करेल. आणि ज्याप्रमाणे आज मला संधी मिळाली, आज मला स्टेजवर एक प्रमुख अतिथी म्हणून जशी संधी मला मिळाली तसेच इतर महिलांना पण मिळू शकते. पण त्यासाठी महिलांनी कुठेतरी पुढे आलं पाहिजे आणि त्या हिशोबाने प्रयत्न केले पाहिजे, कारण प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. धन्यवाद.